ओरिएंटल थीमला पुढेच नेत मी आजही तुम्हाला आपल्या किचनमधनं काही खास असे ओरिएंटल पदार्थ करून दाखवतो। त्यातली आपली पहिली रेसिपी असणार आहे इंडोनेशियन बार्बेक्यूड लॅम्ब। आता हे इंडोनेशियन बार्बेक्यूड लॅम्बचं काय वेगळंपण आहे आणि ते कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगतो, पण त्याआधी काय काय साहित्य घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ। साहित्यामध्ये आपण घेतलेलं आहे मटणाचे स्लाइसेस, एकदम पातळ स्लाइसेस करून घेतलेले आहेत। त्यानंतर सजावटीकरता आपण वापरणार आहोत 3 रंगाच्या ढोबळ्या मिरच्या, हिरव्या, पिवळ्या आणि लाल। मटणाच्या मॅरिनेशन करता आपण साहित्य वापरणार आहोत टोमॅटो केचप 2 मोठे चमचे, नंतर चिली सॉस 1 मोठा चमचा, सोया सॉस डार्क सोया सॉस 1 मोठा चमचा, थोडंसं मध त्याला फक्त वरनं ब्रश करायला, आणि चवीला मीठ आणि ऑफकोर्स मिरपूड। सुरुवातीला आधी आपण मॅरिनेशन बनवून घेऊ। मॅरिनेशन बनवण्याकरता आपल्याला आधी सांगितलं असं हे केचप घ्यायचंय, 2 मोठे चमचे केचप घालू याच्यात। नंतर चिली सॉस 1 मोठा चमचा, ओके, डार्क सोया 1 मोठा चमचा, नंतर चवीला मीठ, एवढं सगळं साहित्य घालून झाल्यावर आपण ते मिक्स करून घेऊ। रंग एकदम त्याला छान डार्क कलरचा रंग येतो, कारण सोया सॉस आपण डार्क कलरचा सोया सॉस घेतलेला आहे। आता याच्यामध्ये हे मटणाचे स्लाइसेस आपण घालूया, बोनलेस मटणाचे स्लाइसेस आहेत, तुमच्या लक्षात येईल एकदम पातळ असे स्लाइसेस करून घेतलेले आहेत। त्यामध्ये या सगळ्या ढोबळ्या मिरच्याही घालून टाकू आणि थोडीशी मिरपूड। ग्रेट, आपलं हे छान आता मॅरिनेशन करून झालेलं आहे। यामध्ये आपल्याला थोडा वेळ हे मॅरिनेट करून ठेवावं लागेल, साधारणतः अर्धा तास। मटनचे स्लाइसेस चांगले मॅरिनेट होतात। खरं तर आपण आपल्या पार्टीच्या तयारीला लागलेलो आहोत, त्यामुळे आधी डेझर्ट्स करून दाखवले, त्यामुळे आपले डेझर्ट्स तयार झालेत, मेन कोर्सचे पदार्थ सुद्धा आपले झाले, त्यामुळे आपल्याला त्याचंही काही टेन्शन नाही आहे। पण नुसतं इंटरनॅशनल किंवा कॉन्टिनेंटल मेन कोर्स घेऊन चालणार नाही, आपल्याला त्यामध्ये थोडंसं चायनीज किंवा ओरिएंटल पद्धतीचे पण पदार्थ ठेवायचे आहेत, कारण शेवटी आज इंडियामध्ये आपल्या इंडियन पदार्थांबरोबर सर्वात पॉप्युलर झालेलं आहे ते म्हणजे चायनीज आणि थाय किंवा ओरिएंटल प्रकारचे पदार्थ। आता याच्यामध्ये स्टार्टर आपले थोडेसे कमी झाले होते, त्यामुळे मी तुम्हाला 2 स्टार्टर्स करून दाखवतोय इकडे। त्यामध्ये आता जे मी करून दाखवतोय लॅम्ब बार्बेक्यूड, इंडोनेशियन स्टाईलची बार्बेक्यूड लॅम्ब आहे। त्यामध्ये आपण आधी केचप, चिली सॉस, सोया सॉस, मीठ, मिरपूड आणि रंगीत ढोबळ्या मिरच्या या मॅरिनेशन मध्ये चांगलं मॅरिनेट करून ठेवलंय, साधारणतः अर्धा तास आपण मॅरिनेट करून ठेवायचं। या डिशची किंमत साधारणतः 80 रुपयापर्यंत जाते, कारण मटणाची किंमत खूप महाग आहे। बाकीच्या सगळ्या किमती एवढ्या नाही आहेत, तरी 80 रुपयामध्ये तुम्ही साधारणतः 6 लोक किंवा 6 पोर्शन अगदी व्यवस्थित खाऊ शकता। मी 250 ग्रॅम मटण घेतलं होतं, त्यामुळे मला असं वाटतं तेवढं भरपूर होईल सगळ्यांसाठी। आता याच्यामध्ये ह्या ज्या स्टिक्स आहेत या खास थाय किंवा इंडोनेशियन डिशेसला वापरणाऱ्या साटे स्टिक्स असं याला म्हणतात, त्या डिशेस आहेत। आपण या डिशेसमधनं हे मटण स्टफ करतोय, स्क्युअर करतोय आणि त्यामध्ये एक रंगीत ढोबळी मिरची देखील लावतोय। वंडरफुल। चायनीज पदार्थ जसं आधी मी तुम्हाला म्हटलं की सर्वात लोकप्रिय आपल्याकडे झालेले आहेत। चायनीज नंतर इंडियन पदार्थांना पण डिमांड आहे, पण चायनीज नंतर थाय आणि नंतर इंडोनेशियन पदार्थांना खूप डिमांड आहे। कारण साधारणतः मला असं वाटतं की ते पदार्थ बरेच आपल्यासारखे पदार्थ आहेत। चायनीज तर आपल्याकडे खूप पूर्वीपासून पॉप्युलर झालंय, पण थाय आणि इंडोनेशियन पदार्थांना सुद्धा सध्या खूप क्रेज आहे, कारण ते बऱ्यापैकी आपल्यासारखे पदार्थ आहेत। त्यामध्ये कांद्याची पेस्ट असते, आपल्यासारखे ग्रेव्हीज त्यामध्ये असतात, आले लसणाची पेस्ट असते, नारळाचं दूध थोडंसं असतं त्यामध्ये, हळद असते। सो साधारणतः खूप आपल्या खाद्यसंस्कृतीच्या मिळत्याजुळत्या अशा त्यांच्या रेसिपीज असतात। सो आय थिंक आपल्याकडे त्या खूप पॉप्युलर झालेल्या आहेत। तिकडच्याही लोकांना स्पायसी जेवण खूप आवडतं, फक्त तिखट तिकडे खात नाही, कारण या डिशला आपण थोडंसं मध घेतलेलं आहे, ते मध कुठल्या स्टेजला लावायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे।
कारण ते खूप महत्वाचं आहे. आत्ताच मध लावलं तर मॅरिनेशन चांगलं होणार नाही आणि चांगलं लागणार नाही, त्यामुळे मध आपल्याला नंतर लावायचं आहे. आता याच्यात मी नेहमी सांगत असतो की चायनीज पदार्थामध्ये वर्ण अजिनोमोटो घालायची अजिबात गरज नसते. आमच्या कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये मी अजिनोमोटो वापरत नाही, कलर वापरत नाही. खरं त्याचं कारण एवढंच आहे की सोया सॉसमध्ये आणि चिली सॉसमध्ये भरपूर प्रमाणात अजिनोमोटो असतं किंवा MSG असतं, त्यामुळे ते वर्ण मुद्दाम घालायची गरज पडत नाही. पण असंही नाही की आपण कधीतरी चायनीज खाणार असू तर अजिनोमोटो जर का आपण थोडंसं खाल्लं गेलं तर काही हरकत नाही. पण रोज जर का आपण आपल्या जेवणात अजिनोमोटो वापरलं किंवा चायनीज रोज बाहेर जाऊन खाणार असू तर मात्र आपल्या प्रकृतीला ते हानिकारक ठरू शकतं. सो आपल्याला थोडंसं केअरफुल राहणं फार आवश्यक आहे. पण त्याचा खूप सध्या लोकांना अवेअरनेस झालेला आहे की अजिनोमोटो युक्त जेवण चांगलं नाहीये. अँड ऑब्व्हियसली तसं असावं. सारखं बाहेर जाऊन बाहेरचं चायनीज पदार्थ जर का खाल्ले तर ऑब्व्हियसली आपली प्रकृती खराब होऊ शकते. नो प्रॉब्लेम, आपण आपल्या ह्याच्यात अजिबात अजिनोमोटो वापरलेला नाही, त्यामुळे तुम्ही हे एकदा नाही तर आठवड्यातनं 2-3दा आरामात करून तुमच्या घरच्यांना खुश करू शकता. तेल गरम करायला ठेवलेलं एका तव्यावरती, त्याच्यावरती आपण हे आता चांगलं शिजवून घेऊ. मुद्दामच मी ह्याचे स्लाइसेस एकदम पातळ करून ठेवले, त्यामुळे शिजायला फार वेळ लागणार नाही. तरी पण एक 8 ते 10 मिनिटं लागतील, 10-12 मिनिटं लागतील, तर आपण ते चांगलं शिजवून घेऊया. नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी मटणाऐवजी तुम्ही तुमच्या आवडत्या भाज्या त्यामध्ये लावू शकता. पनीर लावू शकता, टोफू लावू शकता. सेम मॅरिनेशन, फक्त भाज्या त्यामध्ये वापरून तुम्ही व्हेजिटेरियन्सना सुद्धा इंडोनेशियन व्हेज बार्बेक्यू देऊ शकता. मटण आपलं चांगलं शिजतंय. एका बाजूने शिजून झाल्यावरती आपण त्याच्यावरनं थोडंसं हे मध स्प्रेड करू. एकदम गोड बनवायचं नाहीये, थोडंसं त्याला गोडसर अशी चव द्यायची आहे फक्त. आपल्याकडे अशा पद्धतीने मटणाचे कबाब्स खाण्याची प्रथा नाहीये, पण डेफिनेटली खूप छान पद्धत आहे ही. आता दुसऱ्या बाजूनी आपण पुन्हा एकदा त्याला थोडंसं मध लावून घेऊ. ओके. आता जर का व्हेजिटेरियन तुम्ही असाल किंवा नॉनव्हेज खात नसाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला व्हेजिटेरियनमध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या त्यामध्ये लावायच्या आहेत. टोफू लावा, पनीर लावा किंवा तुमच्या आवडीच्या भाज्या त्यामध्ये लावा आणि याच मॅरिनेशनमध्ये तुम्ही व्हेजिटेरियन बार्बेक्यूड, इंडोनेशियन व्हेजिटेरियन बार्बेक्यूड बनवा. हे मटण आता चांगलं शिजून घेतो. तुम्हाला जर का हे घरी बनवायची असेल त्याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे, ती झटपट लिहून घ्या. इंडोनेशियन बार्बेक्यूड लॅम्ब बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 200 ग्राम मटणाचे तुकडे, 3 रंगीत भोपळी मिरच्यांचे काप, 4 चमचे टोमॅटो केचप, 2 चमचे चिली सॉस, 1 चमचा डार्क सोया सॉस, 1 चमचा मध, मीठ आणि मिरपूड. कृती: प्रथम 2 चमचे टोमॅटो केचप, 2 चमचे चिली सॉस, 1 चमचा डार्क सोया सॉस आणि मीठ एकत्र करून मॅरिनेशन तयार करावं. त्यामध्ये मटणाचे तुकडे, रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे आणि मिरपूड घालावी. स्टिक्सना मॅरिनेटेड मटणाचे तुकडे आणि भोपळी मिरच्यांचे तुकडे लावून घ्यावेत आणि पॅन मध्ये तेलावर 8 ते 10 मिनिटं खरपूस भाजून घ्यावेत. वरून मध घालून डिश सर्व्ह करावी.